राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी बदनापूर तालुक्यातल्या अकोला या गावात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनं विहिरीत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। सध्या मी याच विहिरीच्या परिसरात आहे। आपण जर या ठिकाणची दृश्य बघितली तर अकोला या गावातील नागरिक जे ते विहिरी पैसे आता हळूहळू जमा व्हायला लागलेले आहेत। विविध संघटनेचे लोक सुद्धा या ठिकाणी आता यायला लागलेत। आपण या ठिकाणी बघू शकता की विहिरीत हा पदाधिकारी जो आहे तो आता आमरण उपोषणाला बसलेला आहे। राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी प्रमुख मागणी घेऊन हा जो पदाधिकारी तो अन्नत्याग आंदोलनाला या ठिकाणी बसलेला आहे। कालपासून हे जे उपोषण आहे ते सुरू झालेलं आहे। नेमकी यांची प्रमुख मागणी काय आहे आपण थेट त्यांच्याशी जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया। कारभारी मसलेकर असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया। कालपासून तुम्ही आमरण उपोषण या विहिरीमध्ये बाज टाकून सुरू केलंय, काय प्रमुख मागणी? महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी ही एक प्रामाणिक मागणी आहे आणि ते शासनाने अगोदर आपल्याला आश्वासन दिलं होतं। जाहीरनाम्यात त्यांनी तसं उल्लेख पण केला होता की आम्ही सत्तेत आलो की 100% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि त्यांच्या आतापर्यंत 2 अधिवेशन झाले, परंतु दोन्ही अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात ब्र शब्द सुद्धा काढलेला नाही। आणि त्याच्यासाठी मी जवळजवळ समजा त्याचं सरकार आल्यापासून त्यांनी शब्द दिला होता म्हणून आम्ही या मागणीच्या पाठीमागे लागलेलो आहे। आणि परंतु त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली। याच्या अगोदर आम्ही नागपूरला गेलो, तिथेही काही फायदा झाला नाही। त्याच्यानंतर बदनापूरच्या तहसील कार्यालयामध्ये आम्ही हनुमान आंदोलन केलं, शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी म्हणून 3 दिवस झाडावर रात्रंदिवस राहून त्या ठिकाणी आम्ही उपोषण केलं। असं वाटलं होतं की शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल आणि सन्माननीय आमदार या तालुक्याचे नारायणभाऊ कुचे यांनी सांगितलं होतं की मी तुमच्या सोबत आता जे अधिवेशन लागेल त्याच्यामध्ये तुमच्या सोबत विधिमंडळाच्या पायरीवर बसून तुमच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात मी मुद्दा मांडेल। आणि त्यांनी जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनात एक शब्द सुद्धा काढलेला नाही। मग आता नेमकं शेतकऱ्याचे प्रश्न मांडणार कोण? याच्यासाठी जे काही आमची तळमळ चालू आहे त्याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कर्जमाफी मिळावी म्हणून या ठिकाणी बसलेलो आहोत। 2 दिवसापूर्वी तुम्ही मुंबईला गेले होते, मंत्रालयात तुम्ही 7/12 देखील त्या ठिकाणी फेकून दिले होते, सरकारचा निषेध केला होता। त्यावेळी तुम्हाला काही आश्वासन दिलं होतं का? नाही, त्यावेळेस आमची भेटच कोणासोबत होत नाही। आम्ही तिथं गेलो, बॅनर वगैरे घेतलं, तेव्हा आम्ही सातबारे आणि तिथलं त्यांचा जो जाहीरनामा ते उधळण्याचा प्रयत्न केला। काही सातबारे आणि उधळले तेव्हा या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला पोलीस बळाचा वापर दाखवून त्या ठिकाणी अटक करून टाकलं आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी आम्हाला ठेवलं बऱ्याच वेळ। आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की आंदोलन करण्याचा तुम्हाला करायचं असेल तर आझाद मैदानावर करायचं, असं मंत्रालयात आंदोलन करायला चालत नाही। यानंतर तुम्हाला आता मंत्रालयात कधीच प्रवेश करता येणार नाही। म्हणजे त्यांनी आम्हाला प्रवेश बंदी आणली। आम्हाला असं वाटू लागलं की आम्ही जसं काही पाकिस्तानचे काही अमेरिकेचे आमच्याच देशातलं आमच्याच राज्यातलं मंत्रालय जर आमच्यासाठी आम्हाला येऊ देत नसेल तर मग आम्ही नेमकं जायचं कुठं? आम्ही काय देशद्रोह केला का? शेतकऱ्यासाठी आम्ही जे काही समजा कर्जमाफीची मागणी करतो ही काही अतिरेकी मागणी का? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकरी आज हालाकीच्या परिस्थितीत जगतोय। शेतकऱ्याच्या पोराला नोकऱ्या नाही, एकतर शेतात माल पिकत नाही, पिकला तर विकत नाही आणि विकला त्याला भाव मिळत नाही आणि भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। आंदोलन तुम्ही कालपासून हे सुरू केलेलं आहे, अन्नत्याग केलेला आहे, कालपासून कोणी प्रशासनाच्या वतीनं किंवा लोकप्रतिनिधीचे कोणी फोन वगैरे काही संपर्क झालाय? नाही, कोणाशीच काही संपर्क झालेला नाहीये। कोणी लोकप्रतिनिधी वगैरे कोणी या ठिकाणी आलेलं नाही, कोणी प्रशासनाला दखल नाही। जर कदाचित हा निवडणुकीचा काळ असता तर आतापर्यंत भरपूर नेते या ठिकाणी येऊन गेले असते, परंतु निवडणुका संपल्या यांचं काम संपून जातं। यांना कोणी शेतकरी मरो कोणी जनता मरो यांना काही घेणं त्यांनी आता त्यांचं सध्या सिंहासन सुरक्षित आहे, आता त्यांना कोणाची गरज नाही। एकतर त्यांची सत्ता एक हाती असल्या कारणामुळं त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी कदाचित ते एखाद्या दिवशी इथून उचलण्याचा प्रयत्न करतील, परंतु केला तुम्ही इथूनच खाली आत्महत्या करून टाकेल। तुमची पुढची भूमिका काय? ही जी काही विहीर आहे गावातली, मी या ठिकाणी पाणी सुद्धा घेतलेलं नाही। अन्न त्याग तर आहेच पण पाणी सुद्धा घेतलेलं नाही। मला जर जास्त समजा तर दम नाही निघाला लागला तर मी ह्याच विहिरीचं पाणी पिणार, फक्त दुसरं बाहेरचं कोणतंच मी काही घेणार नाही। आणि जर समजा कदाचित तिथं जर कधी मला GR काढायला पाहिजे शासनाने, आता जोपर्यंत शासन संपूर्ण शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा GR काढत नाही किंवा सरळ सरळ मुख्यमंत्र्यांनी सांगावं मी खोटं बोलतो, मी फक्त आश्वासन देत असतो, पूर्ण कोणतंच करत नाही, असं शेतकऱ्याला सांगावं, आम्ही उपोषण सोडून देतो, आम्ही समजून घेऊ की मुख्यमंत्री खरं बोलत नाही बा, त्यांच्यावर कोणी जनता विश्वास ठेवणार नाही याच्यानंतर, असं मुख्यमंत्र्यांना सांगून टाकावं। आणि तसं जर सांगत आणि जर आमच्यावर या ठिकाणी बळजबरी आम्हाला वर काढण्याचा किंवा प्रयत्न केला इथून तर याच विहिरीमध्ये ऐतिहासिक विहीर ठरणार आहे। याच विहिरीमध्ये मी आत्महत्या करून टाकेल आणि आत्महत्या केल्यानंतर खुशाल माझी समाधीवरती बांधावी, बस शेवटचा निर्णय। तर नक्कीच आपण बघू शकतो की कालपासून या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी हे आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। अकोला गावच्या विहिरीत सध्या मी आपण जर या ठिकाणची ही दृश्य बघितली तर
कालपासून हा पदाधिकारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झालेला आहे. सरकारनं तात्काळ हा GR जो आहे तो मार्गी लावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सर्व शेतकरी जे आहेत ते आता त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी भेट देत आहे. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी 23 मार्च रोजी या शेतकऱ्यानं मुंबई येथे देखील आंदोलन केलं होतं. त्यानंतर काल दुपारी 2:30 वाजल्यापासून या शेतकऱ्याचं या ठिकाणी सरकारी विहिरीमध्ये खाट टाकून हे अनोखं आंदोलन सुरू आहे. आपण त्या शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, कशासाठी आंदोलन सुरू आहे आणि नेमकी काय प्रमुख मागण्या काय आहेत? महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी. जसं निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. परंतु आतापर्यंत 2 अधिवेशन झाले, परंतु दोन्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसले गेली. याच्या अगोदर आम्ही नागपूरलाही आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पोहोचवलं, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की आता शेतकऱ्याला अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर कर्जमाफी मिळावी म्हणून आम्ही पुन्हा बदनापूर तहसील कार्यालय ते हनुमान आंदोलन केलं होतं. आणि तिथं सुद्धा या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब यांनी सांगितलं होतं की जो काही कर्जमाफीचा प्रश्न आहे हा मी स्वतः तिथं मंत्रालयात मांडतो आणि कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असं आमचंही मत आहे. परंतु तुम्ही उपोषण सोडा. आणि तेव्हा आम्ही त्यांच्या म्हणण्यावरून उपोषण स्थगित केलं. परंतु येत्या या जे अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात कोणत्याच राजकीय नेत्याने कोणत्याच प्रकारचं भाष्य केलं नाही. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी चालू आहे. झालं जवळजवळ आम्ही 6 महिन्यापासून कर्जमाफीचा लढा लढू लागलेलो आहे. जर यांच्याकडून होतच नव्हतं तर यांनी म्हणालच नाही पाहिजे आम्ही कर्जमाफी करू म्हणून. कालच आम्ही मंत्रालयात गेलो. मंत्रालयात गेल्यानंतर आम्ही जसं की आमच्या अतिरेक्यासारखी वागणूक आम्हाला मिळाली. आम्ही फक्त त्यांचा जाहीरनामा तिथं उधळला. तिथल्या पोलिसांनी आम्हाला पकडलं आणि अटक करून टाकली. त्याच्यानंतर आम्हाला तिथं सांगण्यात आलं की तुम्हाला आता कायमस्वरूपी मंत्रालयातून तुम्हाला येता येणार नाही. मंत्रालयात तुमच्यावर बंदी घातली झाली. मी महाराष्ट्र राज्याचा भारताचा नागरिक असताना मला मंत्रालयात बंदी कसं काय? मी तिथे काय केलं होतं? काय बॉम्ब थोडा फोडला होता एखादा? आणि इथं जे काही आता आम्ही मग रस्त्याने येतानाच आम्हाला बातमी माहीत झाली की निकळत येथील एका शेतकऱ्यानं कर्जाच्या ओझ्यापायी आत्महत्या केली. आणि म्हणून या ठिकाणी मी जरी दाभाडी परिसरातला असलो, बदनापूर तालुक्यातलाच आहे, परंतु माझ्या तालुक्यातला जर एखादा जवळचा जर शेतकरी आज आत्महत्या करू लागलेला आहे, मग यांच्या प्रश्नाला वाचा कोण फोडन? आणि जर अशा आत्महत्या जर होतच राहिलं तर या ठिकाणी या शेतकऱ्याच्या किती कबरी आता सरकार बांधणार आहे? हा माझा प्रश्न महत्वाचा. केव्हापासून तुम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी तुम्हाला भेट दिली का? काही समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय? काल 2:30 वाजेपासून इथं आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे आणि 2:30 वाजेपासून आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे. परंतु बदनापूर पोलीस स्टेशनचे PI सुदाम भागवत साहेब यांना आम्ही निवेदन घेऊन गेलो असता त्यांनी त्या निवेदनाची खिल्ली उडवली आणि त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं नाही. त्यांचे अधिकारी आले ते इथं 1-2 मिनिटं आपल्या अर्ध्या तासाला 1 तासाला येतात, फोटो काढतात आणि कुठेतरी जाऊन बसतात तिकडे चहा पाणी घेत. ते पण इथं काही असं त्यांचं लक्ष नाही याच्याकडे. म्हणजे त्यांनी शेतकरी म्हणजे मला तरी असं वाटू लागलं की हे जे काही पोलीसवाले नेमकं यांची आमच्यासोबत दुश्मनी काय हेच कळत नाही. आमच्या पुढची भूमिका काय? आता पुढची भूमिका एकच आहे की जर या ठिकाणी येऊन ही जी काही विहीर आहे ही शेतकरी कर्जमाफीसाठी ऐतिहासिक विहीर होणार आहे. याच विहिरीतून कर्जमाफी झाली तर ठीक आहे. जर येतं येऊन आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा प्रशासनातले जे काही लोक असतील त्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन द्यावं की एवढ्या दिवसात आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करतो, तरच हे आंदोलन सुटन. अजून 2 दिवस मी वाट पाहिन. 2 दिवसात जर कधी माझी परिस्थिती जर बिघडली, मला इथून कोणी दवाखान्यात वगैरे न्यायचा प्रयत्न करू नये. जी काही तुमची व्यवस्था असेल तिथं चेकअप करावं. नसता मी या ठिकाणी खाली जवळपास अजून इथून जो 20-25 फूट ही विहीर आहे, इथून मी सरळ निसतो असं खाली लुंडकलो की पडून जाणार या विहिरीमध्ये. आणि त्याच्यानंतर कदाचित जे होईल ते होईल, त्याला प्रशासन जबाबदार राहील. नक्कीच आपण जर पाहिलं तर जालन्यातल्या अकोला गावामध्ये या शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफीसाठी जे आहे ते एक अनोखं आंदोलन सुरू आहे. जर शेतकऱ्यांची कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना सरकारने दिलं नाही तर याच विहिरीत उडी खाईल असा गंभीर इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. गावातले काही स्थानिक नागरिक देखील आपल्यासोबत. दादा, काय सांगाल, केव्हापासून नेमकी आंदोलन सुरू आहे आणि गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो? या आंदोलनाला काल 5 वाजल्यापासून सुरुवात झाली, 15 तास चालू आहे आणि गावकऱ्यांचा आणि येथील परिसरातील आणि तालुक्याचा भरपूर पाठिंबा आहे. आणि राहिला विषय सरकारला आणि या शासनाला आम्हाला अल्टिमेटम द्यायचं. आम्हाला कालपासनं इथं कोणताही प्रशासनाचा अधिकारी, कोणतं शिष्टमंडळ इथं आलेलं नाही. जर येत्या 12 तासामध्ये कोणतं एखादं शिष्टमंडळ इथं नाही आलं प्रशासनाचं तर आम्ही इथं शेतकरी आणि स्वराज्य संघटनेच्या वतीनं आम्ही पायाला दोऱ्या बांधून या विरुद्ध आम्ही उड्या मारू. आम्ही
हा अल्टिमेटम आम्ही 12 तास आतमध्ये देतोय आम्ही सरकारला. अजून काही गावकरी दादा काय सांगाल, केव्हापासून हे नेमके आंदोलन सुरू आहे आणि या शेतकऱ्याच्या काय मागण्या आहेत आणि गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे? प्रशासनानं कोणी भेट दिली का? या ठिकाणी रात्री 2 पोलीसवाले आले होते, तलाठी आले होते. शेतकऱ्याचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्यांची मागणी एकच आहे, शेतकऱ्याचं सरसकट कर्जमाफी व्हा. त्यासाठी शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. इथलं कसलंही दुसरं राजकारण नाही. त्यामुळे शेतकरी खंबीरपणे यांच्या पाठीशी उभा राहतील अशी अपेक्षा ठेवतो. दादा कालपासून तुमच्या या सरकारी बेरेमध्ये हे अनोखं आंदोलन सुरू आहे. प्रशासनातले काही लोकांनी भेट दिली आहे का आणि यांच्या मागण्या काही शासनापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काही आज हे करणार आहेत? नाही सर, काय आहे, प्रशासनाला आम्ही निवेदन दिले, तहसीलला दिलं, पोलीस स्टेशनने निवेदन स्वीकारलं नाही. त्याच्यानंतर काय आहे, हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला प्रशासनाचं वैद्यकीय पथकाची गरज आहे. त्यांच्या छातीत सकाळपासून दुखू राहिलं. तर ते आता आम्ही सांगू राहिलो त्यांना की तुम्ही काळजी घ्या, तुम्ही थोडं चेकअप वगैरे दाखवा. आता सरांची इच्छा आहे की मला जीव जाईन तरी मी आता चेकअप करणार नाही, काहीच नाही तरी. आणि राहिला प्रश्न अकोलावासियांचा सर, इथं जो आंदोलन चालू आहे इथं गावकऱ्यांचा सर त्यांना 100% पाठिंबा आहे. इथं सगळे रात्रीपासून 20 ते 25 जण असे जागत्या पहारा चालू आहे. इथं सगळ्या गावकऱ्यांची ये जा चालू आहे. त्यांच्यासाठी सांगतायत की सर तुम्ही काळजी घ्या, हे घ्या, असा अकोलाकरांचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना. खरं तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी जालन्यातल्या बदनापूर तालुका येथे अकोला गावामध्ये सरकारी विहिरीमध्ये खाट टाकून या शेतकऱ्याचं अनोखं आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन कर्जमाफी संदर्भात देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलाय. अक्षय शिंदे.